शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख महेश चोरगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला। नेरूळ सेक्टर 16 येथील जीवन ज्योती आश्रय येथील लहान मुलांना फळ वाटप करण्यात आले, तर घनसोली सेक्टर 4 येथील वृद्धाश्रमातही फळ वाटप करून वृद्धांचा आशीर्वाद घेण्यात आला। यानिमित्त महेश चोरगे यांनी मलबार हिल येथील मेघदूत बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व खनकर्म मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले। महेश भाऊ चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नेरूळ येथे जीवन ज्योती आश्रय येथे जाऊन आम्ही लहान मुलांना फळ वाटप करण्यात आले। त्यानंतर आम्ही शंभूराज देसाई यांच्या मेघदूत या बंगल्यावरती येऊन साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि साहेबांनी महेश दादा चोरगे यांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त। घनसोली येथे सायंकाळी महेश चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ दादा ओंबळे, उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ, माजी उपसभापती DR पाटील, उपशहर प्रमुख सूर्यकांत वाघमारे, शंकर मोरे, प्रेम चव्हाण, विभाग प्रमुख प्रमोद लाड, उपविभाग प्रमुख रवींद्र कांबळे, शाखा प्रमुख चंद्रकांत माने, आनंद कदम, नयन दुर्गावळे, आप्पा सोनावणे, प्रशांत जुनघरे, अशोक गोळे, युवा सेना नरेश सकपाळ, संदीप टोळे, सुहास पाटील, तुषार गोळे, विजय सुर्वे, अनिकेत काजरी, विशाल मोहिते यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते।
आपलं आयुष्य सुखाच्या समृद्धीत जावो आणि डॅशिंग नेतृत्व करायची त्यांच्यात हिंमत आहे, त्यांच्या मागे आम्ही आहोत. मागे म्हणजे कपडे सांभाळायला नाही, परंतु संघटनेचं काम करायला तुमच्या मागे आम्ही आहोत. तुम्ही जिथे आवाज द्याल तिथे आम्ही उपस्थित असू तर नक्कीच येऊ, कारण की आमच्या सर्वांच्या वृत्तीमुळे किंवा प्रत्येकाचा कामधंदा असतो, कामधंद्यात सांभाळून आपल्याला संघटनेचं काम करायचं असतं. संघटनेचं काम करतेवेळी आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता आमच्या तोरगे साहेबांजवळ आहे आणि असं त्याने पुढे काम चालू द्यावं. मला वाटते भावी नगरसेवक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. कारण काय, आमच्या वार्डमध्ये कोणी उमेदवार नाही आहे. उमेदवार मला वाटते तोरगे साहेबांना आम्ही डिक्लेअर करू शकतो. मला जर विचारलं, आमची जर मुलाखत घेतली, कारण की आम्ही जुने कार्य करतो ना, आम्ही नाही त्या ठिकाणी होऊ शकत, परंतु आम्ही तोरगेदादांचं नाव त्या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो की आमच्या वार्डला तोरगेदादांचं नाव इच्छुक आहेत. आज या ठिकाणी गलचोली शहराचे उपशहर प्रमुख शिवसेनेचे आणि पाटण तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय महेशजी चोरगे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे. खऱ्या अर्थानं आज सकाळपासून आदरणीय पालकमंत्री साहेबांचे आशीर्वाद घेऊन ते आले आणि तदनंतर आमचे बंधू या ठिकाणचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय सुरेशजी सपकाळ साहेब असतील, आमचे मोरे साहेब असतील आणि तुम्ही सर्वच पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आपण सर्वांनी साजरा केला आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वच उपस्थित, सगळ्यांना जय महाराष्ट्र. आणि खऱ्या अर्थानं सांगायला खूप आनंद वाटतो की महेश चोरगे हा आमचा जो म्हणजे आपला सगळ्यांचाच साथीदार आहे. अगदी सरळ सोट मनाचा, अगदी स्वच्छ मनाचा माणूस, जे म्हणजे पोटात तेच ओठात. राजकारणाची आपण पद्धत पाहतो की पोटात एक ओठात एक अशी परिस्थिती असते. पण आत्ताच आमचे मित्र आणि वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख प्रशांत जोनगरे यांनी सांगितलं की खरोखर कुठलाही माणूस अडचणीत यावा आणि त्याच्या समोर नाव कुठलं यावं तर ते निश्चितपणे महेश चोरगे साहेबांचं येतं. कारण मी अनुभवलं, जीवाला जीव देणारा माणूस, म्हणजे कसलीही अपेक्षा न करता आपल्या भागातला कुठलाही माणूस सर्वसामान्य अडचणीत असू द्या आणि महेशभाईच्या कानावरती ती गोष्ट जाऊ द्या, महेशभाई तत्काळ त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मग तिथं कोण आहे समोरचा माणूस, किती ताकदीचा आहे, कुठल्या कंपनीचा मालक आहे, कोण बिल्डर आहे, याचा विचार न करता, परिणामांची पर्वा न करता त्या ठिकाणी संकटामध्ये धावून जाणार त्या व्यक्तीला न्याय मिळवून देणार. म्हणजे आता अनेक उदाहरणं सांगितलं, म्हणजे प्रशांत जोनगरेंनी सांगितलं आमच्या गावातल्या एका आमच्या शेजारच्या गावातल्या मुलीला इथं इंटरव्ह्यू साठी बोलवलं, तिच्याकडून पैसे लाटले गेले, नंतर आज लाव कामाला, उद्या लाव कामाला, 3-4 महिने झाले तरी काहीच नाही. पैसे मागायला गेली तर पैसे परत देण्याचा विषय नाही. एक फोन करून सांगितलं महेशभाईंना, महेशभाईंनी तिचे घेतलेले पैसे तर मिळवून दिले, परत उलट डबल पैसे त्या व्यक्तीकडून घेतले आणि त्या मुलीला मिळवून दिले. हर उडणारी कार्यकर्ता. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं जे आपलं वाक्य होतं, ब्रीद वाक्य, की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या खऱ्या अर्थानं त्या ब्रीद वाक्याला साजेस असं काम खऱ्या अर्थानं महेशजी चोरगे या ठिकाणी करीत आहेत.